केली चाल चाल चालक चालू. नमस्कार. महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खंडाळा येथे अतिशय उत्साहात साजरी होत आहे. तर आपण बघू शकता की काही राजकीय क्षेत्रातील असतील, काही गावातील पत्रकार असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत. तर एकदम अशा वातावरणामध्ये खंडाळा येथे कोणताही डीजेचा खर्च किंवा अतिरिक्त खर्च न करता 4 ते 5 दिवस अतिशय असे उत्तम असे नियोजनामध्ये हा कार्यक्रम इथं साजरा झालेला आहे. तर नमस्कार. तर आज ही जे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती साजरी होत आहे, तर याबद्दल आपण 2 मिनिटात. सर्वप्रथम मी महाराष्ट्र ग्रामीण न्यूजचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला वेळ दिला आणि आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तुमचे. आज या ठिकाणी आपण जी जयंती साजरी केलेली आहे ही सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम अभिवादनाचा सुरू म्हणजे जवळपास 1.5 तास हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते. सर्वांनी या ठिकाणी ग्रामस्थांनी पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना अभिवादन केलेलं आहे. आणि हे एक महामानवाचं आपल्यावर ओझ आहे याचं भान सर्वांनी ठेवलेलं आहे आणि हा असाच कार्यक्रम आपण पुढे आणखी जोमाने करणार आहोत. सर्व गावकऱ्यांनी साथ आपल्याला हवी आहे आणि त्या गावकऱ्याच्या वतीनं अजून आपल्याला या ठिकाणी आज जे उद्दिष्ट आहे की आज आपण ह्या अर्धपुतळा या ठिकाणी उभा आहे, तर तो उभा पुतळा कसा होईल आपल्याला उभा पुतळा करायचं हे आपल्या पुढे ध्येय आहे. का ह्या अर्धपुतळ्याच्या ऐवजी आपल्याला पूर्णाकृती पुतळा उभा करायचा आहे आणि सर्व साथ आपल्या ग्रामस्थाच्या वतीने व्हावी असे मला एक हे होते. आणि म्हणून या 14 एप्रिलच्या दिवशी आम्ही असा संकल्प करणार आहोत की लवकरात लवकर या ठिकाणी एक मोठा पुतळा हे करून आणि पुढची ही आंबेडकर जयंती आणखी जोमाने आणि त्या पुतळ्या पुढे साजरी व्हावी असं आमच्या सर्वांचे आम्हाला वाटतंय. सर्वांची इच्छा आहे आणि असं आम्हाला वाटतंय असं व्हायला. तर आपल्या सोबत खंडाळा गावचे महापौर गोरखनाथजी शिंदे आपल्या सोबत आहेत. तर शिंदे साहेब, आपण काय सांगाल आज हे जे समजाची जयंती आज जी आपली साजरी होत आहे, तर आपण याबद्दल काय सांगाल? आपण या खंडाळा गावामध्ये 1995 मध्ये सरपंच झालो. तसं आतापर्यंत जेवढ्या 14 एप्रिलला जयंत्या निघल्या त्या अतिशय भक्तिभावाने डीजेच्या तालावर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन खंडाळा गावाची परंपरा चालत आली. परंतु यावेळेस या मंडळाच्या अध्यक्ष ज्येष्ठ मंडळी उतरली आणि त्यांनी नवीन एक पॅन्डल पाडला. डीजे न लावता गावामध्ये बँड पथकाच्या तालावर अगदी भक्तिभावाने गेल्या 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती सुद्धा या मंडळाने संयुक्त गावाच्या वतीनं सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र येऊन महात्मा फुलेची जयंती सुद्धा चांगली भक्तिभावाने साजरी केली. आणि आज आंबेडकर जयंती सुद्धा यांनी सगळ्यांनी मिळून गावाच्या वतीनं परंपरा चांगल्या पद्धतीने ठेवली. आणि इथं ज्येष्ठ नेते संजीव भाऊ पण येऊन गेले, आमदार पण येणार आहे. परंतु सगळ्यांच्या वतीनं मी माझ्या पक्षाच्या वतीनं, शिंदे सेनेच्या वतीनं सगळ्यांना या मंडळाला विशेषतः धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं नियोजन केलं. चांगल्या पद्धतीने रोज संध्याकाळी कार्यक्रम होतात. मेरे पाटलाची पण सभा झाली. तर अजून काही एक दिवस वेगवेगळा कार्यक्रम घेऊन चांगलं उत्साही वातावरण तयार केलं. सगळ्यांनी एकत्र येऊन या गावाचं एक मी विशेषतः कौतुक करीन या ज्येष्ठ मंडळीचं. यांनी सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय वेगळा कार्यक्रम हा तालुक्यामध्ये खंडाळ्यामध्ये घडून आणायचा असं त्यांनी ठरवलं आणि जवळजवळ तो आजपर्यंत सक्सेस पण झाला. आणि म्हणूनच मी माझ्या वतीनं, गावाच्या वतीनं या मंडळाचं स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो.